हॅलो एव्हरीवन. आज आपण युनिट नंबर 2मधील दुसरा पार्ट जो आहे 2.2 इंट्रोडक्शन टू इंडियन सोशलॉजिस्ट. मागच्या पार्टमध्ये आपण इंट्रोडक्शन टू वेस्टर्न सोशलॉजिस्ट म्हणजेच पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा अभ्यास केलेला होता. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भारतीय समाजशास्त्रज्ञांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रथमतः डॉक्टर जी.एस. घुर्रे. त्यांचा कार्यकाल होता 1893 ते 1983. डॉक्टर जी.एस. घुर्रे हे भारतीय समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांची पहिली गणना केली जाते. गोविंद सदाशिव घुर्रे, जी.एस. घुर्रे यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक मानले गेलेले आहे किंवा संबोधले जाते. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजशास्त्राची उभारणी करताना समाजशास्त्रज्ञांची पहिली पिढी त्यांनी तयार केलेली होती. त्यांनी 1952मध्ये इंडियन सोशलॉजिकल सोसायटी या संस्थेची सुद्धा स्थापना करून सोशलॉजिकल बुलेटिन या नियतकालिकाची सुरुवातही त्याच काळात त्यांनी केलेली होती. गोविंद सदाशिव घुर्रे इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन सोशलॉजी बिकॉज ही हॅड बीन एंगेज इन बिल्डिंग अप the entire first generation of Indian sociologists in the post-independent period. He formed the Indian Sociological Society in 1952 and started the journal Sociological Bulletin. Ghurre's writing have enormous diversity of themes and perspectives. Ghurre's broad area of interest was the general process of evolution of culture in different civilizations in general and in Indian civilization in particular. His seminal work on caste is widely read. जी.एस. घुर्रे यांच्या या लेखनामध्ये अनेक संकल्पनांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. खूप विविधतेमध्ये त्यांनी या अभ्यासांची एक कक्षा रुंदावलेली आपल्याला दिसते. त्यांच्या अभ्यासाचा कल हा मुख्यत्वे जगाच्या विविध भागातील संस्कृती जी होती त्या संस्कृतीचा अभ्यास करण्यावर होता. त्यांनी अनेक जाती व्यवस्थेसंबंधीचेही विविध संदर्भ घेऊन अभ्यास केलेला आहे. डॉक्टर जी.एस. घुर्रे यांचे भारतीय जमातीविषयीचे विश्लेषण आपण बघतोय. घुर्रेज ॲनालिसिस ऑफ इंडियन ट्राईब्स. डॉक्टर घुर्रे यांचे भारतीय जमातीविषयीचे विश्लेषण आपल्याला या ठिकाणी थोडक्यात बघायचे आहे. घुर्रेज वर्क ऑन ट्राईब्स वेअर जनरल ॲज वेल ॲज स्पेसिफिक इन हिज वर्क ऑन शेड्यूल्ड ट्राईब्स. ही डायलेट विथ द हिस्टॉरिकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड सोशल dimension of Indian tribes. He also wrote on specific tribes such as the Mahadev Kolis in Maharashtra. डॉक्टर जी.एस. घुर्रे यांनी काय केलं की जमातींचा अभ्यास हा सामान्य आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा दोन्ही पद्धतीने करायला सुरुवात केलेली होती. त्यावेळी अनुसूचित जमातीवरील ग्रंथामध्ये त्यांनी ऐतिहासिक, प्रशासकीय आणि सामाजिक त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या बाजूंवर भर दिलेला होता. त्यांनी महाराष्ट्रातील महादेव कोळी जमातीचा स्वतंत्र असा अभ्यासही केलेला होता. ते मानववंशशास्त्रज्ञ म्हणून आणि प्रशासक म्हणूनही लोकांना परिचित होते. आदिवासी जमातींची स्वतंत्र ओळख यांच्याचमुळे झालेली आपल्याला दिसते. आदिवासींची वरील अनेक प्रबंध त्यांनी त्या काळात लिहिले. सरकारी मानववंशशास्त्रज्ञ आदिवासींना संरक्षण देण्याच्या बाजूने होते व राष्ट्रवादी मंडळी त्यांना विरोध करत होती. अशावेळी राष्ट्रवादी मंडळींच्या मते त्यांना संरक्षण देऊन किंवा त्यांना परिघाबाहेर ठेवून फोडा आणि राज्य करा हीच नीती अंमलात आणली जात आहे असं त्यावेळेला त्यांच्या ह्या अभ्यासात आपल्याला दिसतं. भारतातील विविध भागातील आदिवासींचे हिंदूकरण होण्याची जी एक प्रदीर्घ प्रक्रिया दिसून येत होती तिचा अभ्यास डॉक्टर जी.एस. घुर्रे यांनी केलेला होता. याच काळामध्ये आपण जर बघितलं तर घुर्रे यांच्या मते गणेश, काली, शिव ह्या आदिवासींच्या देवतांना आर्यांच्या इंद्र, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या बरोबरीने स्थान मिळू लागले. घुर्रे रेफर्ड टू द लॉंग प्रोसेस ऑफ हिंदुलायझेशन of the tribes from different parts of India. According to Ghurre, tribal dialects like Ganesh, Kali and Shiva were getting equal space in Hinduism with Arya dialects like Indra, Vishnu and Brahma
alongside animism, Tauteism, naturalism for establishing synergies between multiple cultures present in Indian society. As a result, the tribes of Indian considered Hindu society and its culture tradition a new home for them. Therefore, voluntarily they assimilate themselves within the folds of Hindu society. भारतीय समाजातील विविध संस्कृतीची जी काही सांगड घातली गेली त्यामध्ये आदिवासींमध्ये आत्मवाद, कुलप्रतीकवाद आणि निसर्गवाद यांचाही आधार आपल्याला घेतलेला दिसतो. त्यातूनच भारतातील ज्या काही जमाती होत्या त्या जमातींना हिंदू मानले जाऊ लागले. गुर्रे असे म्हणतात की त्यामुळेच खऱ्या अर्थाने स्वेच्छेने ते स्वतःला हिंदू संस्कृतीत सामावून घेऊ लागलेले होते. त्याच काळामध्ये ताना भगत, विष्णू भागवत, कबीरपंथी आणि इतर अनेक आदिवासी पुढाऱ्यांनी हिंदू संस्कृती आदिवासींमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे अनेक आदिवासी जमाती या स्वतःला हिंदू मानू लागलेल्या होत्या. डॉक्टर गुर्रे यांचे जमातीविषयीचे हे जे काही विश्लेषण आहे ते मुख्यतः त्यांच्या राष्ट्रवादी धारणेचे द्योतकच मानले गेलेले आहे. कारण भारतीय समाजामध्ये ऐक्य प्रस्थापित करण्याचे एकमेव महत्त्वाचे साधन म्हणजे काय असतं तर जाती आणि जमातींमध्ये सांस्कृतिक ऐक्यच तर असतं आणि म्हणून तेच पैलू त्यांनी स्वतः अभ्यासले आणि त्यावर सरकारचंही लक्ष वेधलेलं होतं त्या काळामध्ये. Gurre's understanding of tribes and their problems largely manifest his nationalist appeal as he considered cultural unity between tribes and caste as the only means to promote integration in Indian society. Views of Gurre on caste in India. आता आपण डॉक्टर जी.एस. गुर्रे यांचे भारतातील जाती व्यवस्थेसंबंधीचे जे काही विचार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. हिज बुक कास्ट अँड रेस इन इंडिया विच वॉज पब्लिश्ड इन 1932 इज अ क्लासिक अँड अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ गुर्रे टू इंडियन सोशलॉजी. आपण बघतोय की डॉक्टर जी.एस. गुर्रे यांनी 1932 प्रकाशित हा जो काही त्यांचा ग्रंथ आहे कास्ट अँड रेस इन इंडिया ह्या ग्रंथामध्ये भारतीय समाजशास्त्रात त्यांनी खूप मोठं असं योगदान दिलेलं आहे. भारतातील जातीव्यवस्था आणि नातेसंबंध यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी या ग्रंथात ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अशा ह्या परिप्रेक्ष्यांचा आधार घेऊन एकत्रित असा अभ्यास केलेला आहे. इट कंबाईन्स हिस्टॉरिकल, anthropological and sociological perspectives to understand caste and kinship system in India. Gurre studied caste system from a historical, comparative and interrogative perspective. This sentence is very important to our in this part. Gurre regards endogamy as a principal feature of caste. म्हणजेच या ठिकाणी आपण बघतोय की डॉक्टर जी.एस. गुर्रे यांनी जातीव्यवस्थेचा अभ्यास जो केला त्या अभ्यासामध्ये ऐतिहासिक आणि तुलनात्मक आणि एकात्मिक दृष्टिकोन अभ्यासलेला होता. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आंतरविवाह हे जातीव्यवस्थेत सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य डॉक्टर जी.एस. गुर्रे यांनी मांडलेले होते. म्हणजे जातीतच होणारा विवाह हा समाज व्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे असं त्यांनी मांडलेलं होतं जाती व्यवस्थेमध्ये. त्यांच्या मते जातीव्यवस्थेचा अभ्यास हा भारतातील बदलत्या वास्तवाच्या संदर्भामध्ये केला गेला पाहिजे. त्यांच्या मते जातीव्यवस्था हा जो आहे तो भारतीय सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक काही ज्वलंत प्रश्न आहे. जात जी जात नाही तिला जात म्हटलं जातं आणि म्हणून त्या जातीविषयी डॉक्टर गुर्रे यांनी आपले विश्लेषित असे विचार जे की विस्तृतरित्या ह्या घटकामध्ये आपल्याला इथे मांडलेले दिसून येतात. अकॉर्डिंग टू गुर्रे, caste can be treated scientifically in relation to the reality of changing forces in India. Caste is one of the living issues of Indian social and political life. Dr. Gurre's analysis of caste system is given in detail in unit number 7. म्हणजे या ठिकाणी जे काही डॉक्टर गुर्रे यांचं जातीविषयक विश्लेषण अधिक विस्तृतपणे आपण 7व्या पाठामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे ते त्यावेळेला आपण अभ्यासणारच आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर जी.एस. गुर्रे
त्यांचा जीवन परिचय, त्यांनी भारतीय जमातीविषयीचे केलेले विश्लेषण, त्याचबरोबर जातीविषयी संबंधींचे त्यांचे विचार हे अभ्यासले आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण बस एवढंच अभ्यास करूया. त्यानंतर पुढील अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.